आपल्या महाराष्ट्राचं राजकारण किती खेळीनं खेळलं जातं हे आपण सर्वच जण जाणतोय. आणि यात आता राष्ट्रवादी पुन्हा चर्चेत आली आहे. त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी कोणता डाव मांडलाय का? आणि यामुळे राष्ट्रवादी पुन्हा फुटीच्या मार्गावर आहे का? आणि ह्या होणाऱ्या सर्व हालचाली कोण मुद्दाम म्हणून घडवून आणतंय का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत आजच्या #राजकारणमध्ये. नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्या सुनील तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे. त्यात त्यांनी सांगितलंय की विलनीकरणाबद्दल आपल्याला माहिती होती आणि आमचा विलनीकरणाला कधीही विरोध नव्हता. तसेच दादा असताना झालेलं विलनीकरण आणि आता दादा नसतानाचं विलनीकरण यात खूप फरक आहे. या वक्तव्यामुळे सध्या राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आल्याचं चित्र दिसतंय. याआधी सुनील तटकरे यांनी सांगितलं होतं की विलनीकरणाबद्दल कोणतीही चर्चा नव्हती आणि आता ते म्हणतायत की चर्चा सुरू होती. 28 जानेवारी 2026 रोजी अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला. यानंतर दुसऱ्या दिवशी शरदचंद्र पवार गटाच्या पक्षानं विलनीकरण होणार असल्याचं स्पष्ट केलं. अजितदादांची विलनीकरणाची इच्छा होती. तसेच 12 फेब्रुवारी हा विलनीकरणाचा दिवस ठरवण्यात आला होता, अशी माहिती शरदचंद्र पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनीही दिली होती. या दरम्यान याबद्दलच्या बैठकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. परंतु यानंतर सुप्रिया सुळे यांनी पुढे येऊन स्पष्ट केलं की विलनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही किंवा कोणतेही निर्णय नाही. याचं कारण म्हणजे यातून असं चित्र दिसत होतं की हे विलनीकरण शरदचंद्र पवार गटालाच हवंय आणि विलनीकरणाची गरज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटालाच आहे. यानंतर 12 फेब्रुवारी रोजी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. या पत्रात असं लिहिलं गेलं की पक्षाला राजकीय अध्यक्ष नसेल तर कार्यकारी अध्यक्षांकडे सगळे अधिकार असतील. यानुसार राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेमधून 3 सेल म्हणजेच विभाग हटवण्यात आल्याचं रोहित पवार यांनी उघडकीस आणलं. यामुळे या चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीचे 3 सेल वगळले, अल्पसंख्याक, सामाजिक न्याय आणि तिसरा म्हणजेच ओबीसी सेल. हा सगळा प्रकार रोहित पवार यांनी उघडकीस आणल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने आले. यानंतर 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या आणि पार्थ पवार देखील राज्यसभेवर जाणार याची घोषणा देखील झाली. यानंतर सुनेत्रा पवार यांना आतमधील राजकारणाची कुणकुणी लागली आणि 10 मार्च रोजी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी लिहिलंय की दादा गेल्यापासून ते आत्तापर्यंत जो काही पत्रव्यवहार झाला असेल तो ग्राह्य धरू नका. यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केला. यात रोहित पवारांनी आमच्या राष्ट्रवादी पक्षाची बदनामी करण्यासाठी एका एजन्सीला 5 कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. यानंतर दोन्ही राष्ट्रवादीत विलनीकरणामुळे वेगवेगळ्या कारणावरून वाद उफाळून आले. पण यात सुनील तटकरे यांनी सांगितलंय की दादांच्या स्वप्नातील पक्ष साकार करणं हे आमचं कर्तव्य आहे. सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही ते साध्य करू, असं सुनील तटकरे यांनीही सांगितलंय. यात शरद पवार गटाकडून असं सांगण्यात आलं की विलनीकरण करणं ही अजितदादांची इच्छा होती, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अशी कोणतीही कल्पना आम्हाला नाही, असं सांगण्यात आलं. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सुनेत्राताईंच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचे कोणतेही आमंत्रण शरद पवार यांना नव्हते. तर यात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटाकडून सांगण्यात आलं की आम्ही आमंत्रण पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण आमचा निरोप पोहोचू दिला नाही. यानंतर शरद पवार राष्ट्रवादीकडून अजितदादांच्या अपघाताचे अनेक आरोप अजितदादा पवार यांच्या पक्षातील नेत्यांवरच करण्यात आले. ते म्हणजेच अजित पवारांचा मृत्यू घातपात असून यात त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर संशय व्यक्त केला. यानंतर सुनेत्रा पवारांनी या प्रकरणाबद्दल सीबीआय चौकशीची मागणी केली. यानंतर रोहित पवारांनी थेट सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे असा गंभीर आरोप केला आणि यात समोर आला तो पत्रव्यवहार. यातून अनेक गोष्टींना फाटे फुटत गेले. आता यातून दुसरी गोष्ट म्हणजेच रायगडमधील राष्ट्रवादी बॅनर वाद. यात रायगडच्या इंदापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बॅनरवरून वरिष्ठ नेत्यांचे म्हणजेच अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचेच फोटो गायब असल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता.
यावरून खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. मात्र या प्रकरणावर स्थानिक कार्यकर्त्यांनी जाहीर स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. बॅनर बनवताना उत्साहाच्या भरात प्रोटोकॉलचा विसर पडल्यानं हा प्रकार घडून आला. यात सुनील तटकरे यांचा कोणताही दोष नसल्याचं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलंय. पण यात प्रोटोकॉलचा विसर पडून फोटो कसे काय गायब होऊ शकतात हा प्रश्न पडणं मात्र साहजिक आहे. आता या सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर असून दिल्लीहून परतल्यानंतर त्या आपल्या पक्षासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचंही सांगण्यात येतंय. तसेच निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात दोघांच्याच म्हणजेच राष्ट्रीय अध्यक्ष आणि खजिनदार याच पदांचा उल्लेख असल्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबद्दल सुनेत्रा पवारांनी महत्त्वाचे निर्णय घेतले असतील का अशाही शंका उपस्थित केल्या जात आहेत. यातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जी अस्थिरता निर्माण झाली आहे ती कोणी घडवून आणली आहे का आणि खरंच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा यात काही हात असेल का? म्हणजेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे का हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला नक्कीच समजेल. आणि यात दुसरी बाजू पाहता या दोघांमध्ये तिसऱ्याचा लाभ होईल का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.